नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करून गोंधळ केल्याचा आरोप नाशिकमध्ये होतोय आणि त्यावर दाद मागण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय सर्व पक्षांनी घेतलाय। नाशिकमध्ये मनसेचा धुव्वा उडालाय तर शिवसेनेला सत्तेवर येण्याची खात्री होती, पण कौल भाजपला मिळाल्यानं खळबळ उडाली। त्यामुळेच ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करून भाजपनं मतदानाचा टक्का स्वतःच्या पारड्यामध्ये पाडून घेतल्याचा आरोप भाजप विरोधक करत आहेत आणि यावर विचारविनिमय करून सर्वपक्ष नेत्यांनी बैठक घेतली आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला। मतदान यंत्र ही सदोष होती, त्यांचे सील तुटलेले होते आणि मतमोजणीच्या वेळेत अनेक ठिकाणी घोटाळे झालेले आहेत। त्याचबरोबर पैशाचा प्रचंड वापर दिवसाढवळ्या करण्यात आला, करोडो रुपये खर्च करण्यात आले आणि अशा पद्धतीने ही सबंध निवडणूक प्रक्रिया अत्यंत सदोष पद्धतीनं निवडणूक आयोगाने राबवलेली आहे। निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे काम करण्याच्या ऐवजी भारतीय जनता पार्टीला निवडून आणण्याचा ठेका घेतला, अशा पद्धतीनं काम केलेलं आहे। त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली। 3 मार्चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं हे फ्रॉड पद्धतीनं जी निवडणूक यंत्रणा राबवण्यात आली ती रद्द करण्यात यावी आणि फेरमतदान घ्यावं या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे।